डे करता. सद्याच्या परिस्थितीन आमी पळयत जाल्यार सगळ्याक डिस्ट्रॅक्शन जालां. एनवायरमेंटाचें कोण चिंतिना. जे आमचे प्लॅनिंग सुद्दां आसा तें सुद्दां डिस्ट्रक्टीव प्लॅनिंग जाल्लेलें आसा. हॅप हॅझार्ड प्लॅनिंग जाल्लेलें आसा. हाचेर आमचो निशेध करपाक आनी आमी सदांच जे कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सी फोरम जे आसा पळय सदांच अशें वावुरल्या की एनवायरमेंट प्रोटेक्ट करपाक. एनवायरमेंट प्रोटेक्ट करपाक लागून आमी कोर्टान सुद्दां गेल्लेले आसा आनी आमी आजून पासून झगडटा. तेन्ना आयचो दीस आमकां एक स्पेशल दीस जावन आसा. स्पेशल दीस हांव इतल्याकूच लागून म्हणटा की सद्या एक नोटिफिकेशन येयल्लेलें आसा जे कलंगूट एरिया टू बी मार्क्ड एज अ अर्बन एरिया म्हणून. फाटल्या वर्सा अशेंच एक नोटिफिकेशन गव्हर्मेंटाचे भायर सरलेलें. तितून 56 विलेजीस नोटिफाय केल्ले अर्बन म्हणून आनी ताका गोंयभर सगळ्यांसून एक विरोध आसलो. आनी तातूंत आमचोय कलंगूटचो एज अ कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सी फोरम हांच्यांनी विरोध केल्लो एक प्रेस कॉन्फरन्स घेवन. आनी आमी तेन्ना गव्हर्मेंटाक एक अल्टिमेटम दिल्लो 10 दिसां भितर जर तर ते विड्रॉ करिना जाल्यार आमी आख्खे 56 विलेजीस आहा पळय तितलेय एकठांय करून व्हडलें एजिटेशन करतले. पूण गव्हर्मेंटान तें रोखडेंच विड्रॉ केलें. तें नोटिफिकेशन विड्रॉ केलें आनी त्या 56 विलेजीन आमची कलंगूटूय आसली. पूण आयज सडनली पळयता हे वर्ल्ड एनवायरमेंट डे आमी हांगा सेलेब्रेट करता. गव्हर्मेंटूय आपणाच्या परीन बाबा तूं झाडां व्हरा झाडां लाया म्हणून दिता एक पर्यावरण राखा म्हणून. पूण सेम टायम काही एरिया ते अशें नोटिफाय करता बाबा तुमी कॉन्क्रिटायजेशन करा. अर्बनायजेशन मीन कॉन्क्रिटायजेशन. ताका एक तथ्य उरना. जेन्ना कलंगूट सारकी एक प्रिस्टीन विलेज इज इज वर्ल्ड नोन विलेज फॉर द ट्युरिजम ती तर आमी अर्बनायज करूंक लागले जाल्यार हांगा ट्युरिजम फुडें येवपाचें ना. कित्याक लोकांक बिल्डिंग्यो पळोवपाच्यो ना. बिल्डिंग्यो खूब जाल्या. लोक कलंगूट येता फकत बोरी बीच आहा बरें एनवायरमेंट आहा म्हणून कलंगूट येता. आतां जर अर्बनायजेशन केलें त्याचे इम्पॅक्ट कितें जातलें. इम्पॅक्ट विल बी चेंज इन विलेज पंचायत रुल्स. जे विलेज पंचायत रुल्सांचे बेनिफिट्स आहा एज अ पंचायत राज एक्टान पंचायत राज एक्ट वयतलो आनी म्युनिसिपालिटी एक्ट येतलो. लोकांचो पावर जो आसा अंडर पंचायत राज एक्ट टू रेज द वॉयस टू प्लॅन दियर ओन विलेज प्लॅन दियर डेव्हलपमेंट ऑफ द विलेज हो पावर लोकांचो वयतलो. ग्रामसभा एक पंचायत राज एक्टान घेता आमी एज अ विलेज म्हणून ती ग्रामसभा उरची ना. थंयसर फकत ते ऑफिसर बसून सगळे डिसायड करतले. लोकांचे तितून कांयच से उरची ना. मुणकार पंचायत रुलान जे रुरल विलेज आहा तितून मुणकार विल बी द बिगस्ट लुजर. जर ही एरिया तर अर्बन जाली जे मुणकार म्हणून जे आसा ते विलेज लेवलाक तांकां 300 स्क्वेअर मिटर मुणकारियल रेटीन जी 1971ची रेट आहा ती 300 स्क्वेअर मिटर तांकां एंटायटल आहा. अर्बन जाली जाल्यार तांकां फकत 200 स्क्वेअर मिटरान सेटल करचें पडटा. तेंच्यांनी 300 स्क्वेअर मिटर तांकां डिमांड करपाक जायना. आनी ते सुद्दां 200 स्क्वेअर मिटर 1971 लँड रेट न्हू. आतांची गॅजेटेड रेट आसा पळय ती फारीक करची पडटली. 6500 इज अ कलंगूट गॅजेटेड रेट ती फारीक करची पडटली. पूण हितून लोकलांक बेनिफीट कितें आसा तें म्हाका आजून पासून कळना. अर्बनायजेशन मीन्स नो रिस्ट्रिक्शन फॉर द वर्टिकल डेव्हलपमेंट. विलेज आमची हा एज अ विलेज कलंगूट आमची हा इन CRZ3. CRZ3 एका खूब नॉर्म्स आहा खूब रिस्ट्रिक्शन्स आहा. वर्टिकल डेव्हलपमेंट करपाक मेळना. पूण जो यांचो मूव आसलो गेल्या 2 वर्सां पयलीं पासून ते ट्राय करता बाबा कलंगूट विलेज आहा ती टू गेट इन टू द स्टेटस ऑफ CRZ2. बेनिफीट कोणाक मेळटले इज ऑल द कोस्टल डेव्हलपर्स ऑल द हॉटेलियर्स.
CRZ2चे बेनिफीट फकत तांकां मेळटले, आमच्या लोकल कम्युनिटीक कोणाकूच मेळपाचें ना. हितून कितें जातलें, कोस्टल एरिया जी NDZ एरिया आहा ती 200 मिटर आहा ती येतली 50 मिटराचेर. NDZ जी 50 मिटराचेर येतली, त्याचे 50 मिटर म्हणजे तूं बिचाक तेंकलो. प्रत्येक कोस्टल एरियान जातली हॉटेलां जशी जाली ताका आनी एक ट्युरिजम लॉ लागता. हॉटेलाच्या फुडल्यान कोणीनूच शेक घालपाक जायना. जे बीच शेक आमचे लोकल जे बिझनस करता आनी तेचेर ऑलमोस्ट अरावंड 30% to 40% जी फॅमिली सर्वायव जाता आमचे लोकल. हे बीच शेक पॉलिसीज आसा पळय दॅट वील बी एबॉलिश्ड कंप्लिटली ऑन द बीच ऑफ सिंकेरीम टू बागा. दीज आर द फॅक्ट्स. हातून लोकलांक बेनिफीट कितें आहा तें आमकां कळना. अर्बनायझेशन परतून जातलें, मिनिमायज द बेनिफीट टू द लोकल्स. लोकलांक सगळे वाटेन त्रास जातलो. जे लोकल आमचे बारीकसो ट्युरिजम एक्टिविटी करून पोट भरता तांकां चड इफेक्ट जातलो. ट्युरिजम तर चार्टर बिझनस तर लूज जातलें. आतां बेनिफीट कोणाक वयतले? जे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्स. कित्याक वर्टिकल डेव्हलपमेंटाक चान्स पडटलो, FAR वाडटलो. अर्बन केले म्हणटकूच FAR वाडटलो. इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहा तेंचे मिटरूय वाडले, त्यांचा इन्कमूय वाडलो. लोकलांक आमचो कोण आहा ताका कापासात रावची ना बाबा, ती रेट वाडटा पळय ते रेटीन तांकां खंयचो एक जागो किंवा डेव्हलपमेंट करता. आतां अर्बनायझेशन जालें म्हणटकूच तेची इम्पॅक्ट कितें जातलो? ओवर एक्सप्लॉयटेशन ऑफ द नॅचरल रिसोर्सीस. आमचे नॅचरल रिसोर्सीस आहा, शेतां आहा, दोंगर आसा, बीच आहा. हे रिसोर्सीस आहा पळय ते एक्सप्लॉयट जातले, डिस्ट्रॉय जातले. एअर पोल्युशन आसाच, पूण ताचेर आतांचे डेटीन एज अ पंचायत लेवल ताचेर सोल्युशन काडूं येता. नॉयज पोल्युशन आनीक वाडटलें. रायज इन द टेम्परेचर, सद्या ग्लोबल वॉर्मिंग चालू आहा, तितून आनीक ताका एक भर पडटली हें वाडपाक. सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट आमकां आतांच प्रॉब्लम आहा. सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट अर्बनायझेशन जेन्ना एक्स्ट्रा कन्स्ट्रक्शन एक्स्ट्रा कम्युनिटी येयली म्हणटकूच हे सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट जे आसा पळय, सॉलीड कलेक्शन आहा, वेस्ट कलेक्शन आहा तें इन्क्रीज जातलें. डेव्हलपमेंट ऑफ स्लम्स. आतां तितले मायग्रंट येता, ट्रेनीनसून हजारांनी देंवता, पूण ते खंय रावता, खंयचे स्लम येदे झोपड्यो घालून रावता. ही स्लम्स एरिया वाडटली आनी ह्या स्लम्स एरियाक लागून ऑल द डिजीजीस वील स्प्रेड. आतां अर्बनायझेशनाचे इतले इम्पॅक्ट्स आसा, इतले इफेक्ट्स आसा. आतां हे इफेक्ट्स ही सादारण कोणी शिकलेलो मनीस ताका खबर आसतली, पूण जर तर एक बारीक सादारण शिकलेल्या मनशाक ही खबर आहा इफेक्ट्स, तर आमचे हे लिडर्स आहा तांकां खबर ना. तेंच्यांनी हे असेसमेंट करूंक ना. हे अर्बनायझेशन फकत 56 विलेजीचे जेन्ना विड्रॉ केला आनी एकूच कलांगूटची विलेज येता वयर सरता अर्बनायज करपाक, हितून कोणाचो इंट्रस्ट आहा? बाकीचे 56 विलेजीचे जे आमदार आहा ते उगी बसलेले आसा. कलांगूटाक तितली कित्याक हारी जाल्ल्या इन दीस पॅन्डेमीक? हे कोरोनाचे हेचेर कॉन्सन्ट्रेट करून ताका एरेडिकेट करपाचो प्लॅन करच्या भाशेन हे अर्बनायझेशन आनी दुसरे चड म्हणटा ती पंचायतीचो रोल आसपाक जाय. पंचायत शूड बी फॉर द पीपल. तेंची फर्स्ट प्रायोरिटी आहा टू प्रोटेक्ट द इंट्रस्ट ऑफ द पीपल. जेन्ना हे नोटिफिकेशन येयल्लें तर तेंच्यांनी हे नोटिफिकेशनाचेर इमिजिएटली ग्रामसभा आपोवपाची गरज आसा. लोकांक जे जाणकार लोक आहा तांकां कळीत करपाची गरज आसली, सगळ्या लोकांक कळीत करपाची गरज आसली, पूण ते चूप रावले. पंचायत कित्याक चूप रावले ते आमकां खबर ना. हांवें थोड्या मेंबरांकूय कॉल केलो पर्सनली, तांकां विचारलें बाबा हे नोटिफिकेशनाची तुमचे बॉडी मिटिंगेन डिस्कस जाला आनी कितें रेजुलेशन पास केला? तर म्हाका रिप्लाय येयलो बॉडी मिटिंगेन डिस्कस जावंक ना. देर इज नो रेजुलेशन हॅज बीन पास. पण ते तर करूंक ना जाल्यार तेंच्यांनी इमिजिएटली मिटींग कॉल करून तेंचें एक रेजुलेशन पावना तें ओपोज दीस आनी तेंच्यांनी डिनोटिफाय करपाक एक डिमांड घालपाक जाय इमिजिएट.
ह्यो रिस्पॉन्सिबिलिटी पंचायतीच्यो आसता बाबा टू प्रोटेक्ट हाव दे कॅन प्रोटेक्ट दियर विलेज, इंट्रस्ट ऑफ द विलेज. देर आर सो मेनी थिंग्स. गरज ना कित्याक हें जें नोटिफिकेशन येयलां विदाउट द इन्फॉर्मेशन ऑफ करंट MLA, this notification cannot come up in the government and it cannot go to the governor. जेन्ना ताका खूद खबर आहा, खूद जेन्ना हांवें आतां तुमकां सांगलें 56 विलेजीचे जे नोटिफिकेशन आहा ते सगळ्यांनी अपोज करून डिनोटिफाय केलें. आयज फकत तितूंतले एकूच वयर सरता ते कलांगूट. तो कलांगूट वयर सरता म्हणजे हेचे हिशोब आमदाराक पुरेपूर खबर आहा बाबा हें नोटिफिकेशन आपणीन काडलां, आपणीन प्रोसेस केला. आणि जर तर तो म्हणटा गव्हर्नर आणि गव्हर्मेंट ही इज अ पार्ट ऑफ द गव्हर्मेंट. आणि गव्हर्नराक जी फायल वयता पळय अप्रुवलाक ती गव्हर्मेंट प्रिपेर केल्या शिवाय आनी प्रोसेस केल्या शिवाय गव्हर्नर तेचेर नोटिफिकेशन काडिना. दिस इज एज पर द रूल. गव्हर्नर हॅज टू नोटिफाय. जेन्ना ODP 2025 इन 2019 नोटिफाय जाली कलंगुटान तेन्नाच आमकां कळ्ळें दिस इज द फर्स्ट फेज एंड सेकंड फेज येट टू कम. And this is the urbanization of Kalangut is the second phase of ODP 2025. And ODP 2025 जे haphazard planning जाल्लेलें आसा without applying a proper mind, आपणाक जाय तशें केल्लेलें आसा. इट इज अ पिक एंड चूज. त्याचो इफेक्ट आमी 2 वर्सां जालीं पळयता. आनी हो सेकंड फेज येत तर कोरोनाची सेकंड फेज आमी कशी म्हणटा इज अ व्हेरी डेडली. हो सेकंड फेज urbanization is a second phase to Kalangut for the distraction. आणि urbanization जायत जाल्यार कलांगूट आणि कलांगूट म्हणून रिकॉग्नायज उरची ना. देर आर सो मेनी पॉयंट्स आसा. आयज आमी हांगा जमल्या कलांगूट कॉन्स्टिट्युएन्सी मेंबर की 5 जून हो वर्ल्ड एनवायरमेंट डे म्हणून मनयल्लो जाता सगळ्या आमच्या गोंयानूच न्हू पूण आख्ख्या जगार. तेन्ना आमी एक हो हें धरलो विशय धरलो आनी आयज हो वर्ल्ड एनवायरमेंट डे हांगा सेलेब्रेट करपाचें थारायलें. आतां वर्ल्ड एनवायरमेंट डे कितें? वर्ल्ड एनवायरमेंट डे कित्याक करता आमी? टू मेक द अवेरनेस टू द पीपल फॉर द लव ऑफ द एनवायरमेंट. एक लोकांक अवेरनेस बाबा तुमचे सरावंडींग जे आसा एनवायरमेंट ते झाडां लावन प्रोटेक्ट करा. हेच्या फुडें तुमकां ते दोंगर पळोवंक मेळचे ना, शेतां पळोवंक मेळचे ना, कांय पळोवंक मेळचें ना. पूण झाडां लायात आनी तो प्रोटेक्ट करा. आमी गेल्या 2 वर्सांक अशीच खूब झाडां लायिल्लीं आहा. आनी दीस इज द एन दीस प्रोसेस आमचो हो प्रोसेस आहा पळय झाडां लावपाचो दीस वील कंटिन्यू. आनी स्पेशली वी वील टेक दीस प्लांट्स ट्री प्लांटेशन ऑन द हिल्स and we will fight to protect all the hills right from Sikerim to Baga, and we have gone up to even Anjuna.